शिवसेना जर नसती तर मराठी माणसाचा मागमोसही लागला नसता, तो कुठल्या कुठे फेकला गेला असता, असं अनेकदा माननीय बाळासाहेब म्हणायचे. पण यात किती सत्य आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 1960च्या दरम्यान मराठी माणसांवरती दक्षिण भारतीय असतील किंवा गुजराती व्यापारी असतील हे मोठ्या प्रमाणात अन्याय करत होते. मराठी माणसांना घर, नोकरी व व्यवसाय करण्यामध्ये फार मोठी अडचण होत असत. 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म होतो आणि बाळासाहेब महत्त्वाचे आंदोलन आपल्या हाताशी घेतात. सगळ्यात मोठं आंदोलन जे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल ते म्हणजे दक्षिण भारतीयांच्या विरोधात. दक्षिण भारतीयांचा इन्फ्लुएन्स मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला होता आणि मराठी माणूस त्यांना घाबरूनही राहत होता. त्यामुळे उठाव लुंगी बजाव पुंगी हे महत्त्वाचं आंदोलन त्यावेळेस बाळासाहेबांनी हाताशी घेतलं. एक असं आंदोलन जे पूर्ण भारतभर प्रसिद्ध झालं ते होतं एअर इंडियाचं आंदोलन. त्यावेळेस बाळासाहेबांनी CSMT इथे असलेली एअर इंडियाच्या हेड ऑफिसमध्ये आपलं आंदोलन घेऊन गेले व तिकडचे जे मॅनेजर होते त्यांच्या कानशिलात लगावून सांगितलं की मराठी माणसांना नोकरीसाठी प्राधान्य दिलंच पाहिजे. असे अनेक सरकारी व प्रायव्हेट जे संस्था होते व ऑर्गनायझेशन्स होते त्यामध्ये बाळासाहेबांनी आपला मोर्चा काढला व मराठी माणूस काय आहे व मराठी माणसाचे अधिकार किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिलं. मुंबईमध्ये ज्या मराठी पाट्या आज आपण बघतो ती देखील बाळासाहेबांचीच कृपा आहे. कारण बाळासाहेबांनी त्यावेळेस अनेक आंदोलनं केली व दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवला की मुंबईमध्ये जर दुकान खोलायचं असेल तर त्याच्या पाट्या ह्या मराठीतच असायला हव्या, जेणेकरून मराठी माणसाला त्या पाट्या वाचणं सोपं जाईल. मराठी शाळांसाठी देखील बाळासाहेबांनी अनेक आंदोलनं केली. तुम्हाला काय वाटतं, बाळासाहेबांनी खरंच मराठी माणसांसाठी काम केलंय का हे कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.